नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी विभागातील शिपाई पदभरतीसाठी येणारी महत्त्वाची सामान्य ज्ञानाची प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. जे काही व्हिडिओमध्ये आपण प्रश्न उत्तरे घेणार आहोत याचं एक PDF तुम्हाला मोफत डाउनलोड करायला मिळेल. त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी मिळून जाईल. सुरुवात करूयात मित्रांनो. आपण आजच्या व्हिडिओला पहिला प्रश्न आहे या ठिकाणी आपला, पुणे करारावर स्वाक्षरी कोणत्या कारागृहात करण्यात आलेली होती? पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आपलं उत्तर आहे येरवाडा या कारागृहामध्ये पुणे करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. तर हे पण प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात की पुणे करारावर स्वाक्षरी कोणी कोणी केली होती? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी या दोघांनी पुणे करारावर स्वाक्षरी केलेली होती. तर तारीख आहे आपली 24 सप्टेंबर 1932 रोजी या करारावर स्वाक्षरी करण्यात आली पुणे कारागृहामध्ये, येरवाडा या कारागृहामध्ये. वेळ होती 5 वाजता. 24 सप्टेंबरला 5 वाजता या करारावर स्वाक्षरी या ठिकाणी करण्यात आली होती. महत्त्वाचे मुद्दे आहेत परीक्षेमध्ये, यापैकी कुठल्या पण मुद्द्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तसंच मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी येणारे महत्त्वाचे ऑनलाईन प्रश्न उत्तरे आपल्या चॅनलच्या माध्यमातून कव्हर करत असतो. सोबतच PDF तुम्हाला अगदी मोफत या प्रश्न उत्तरांचं आपण उपलब्ध करून देणार आहोत. त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल या ठिकाणी जॉईन करायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघूयात. महाराष्ट्रामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? तर बघा मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे आहेत 36. तर या 36 जिल्ह्याचं प्रशासकीय नियोजन लावण्यासाठी एकूण 6 प्रशासकीय विभागामध्ये या 36 जिल्ह्यांचं विभाजन करण्यात आलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर आहे. एकूण 6 प्रशासकीय विभाग महाराष्ट्रामध्ये आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला आणखीन एक प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रामध्ये एकूण किती प्रादेशिक विभाग आहेत? तर प्रादेशिक विभाग जर आपण पाहिले या ठिकाणी तर विदर्भ असेल, मराठवाडा असेल, खानदेश असेल, कोकण असेल आणि पश्चिम महाराष्ट्र असे एकूण 5 आपल्याला प्रादेशिक विभाग असलेलं पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये मग मराठवाडा, कोकण, यानंतर खानदेश, पश्चिम महाराष्ट्र असे एकूण 5 आपल्याला या ठिकाणी प्रादेशिक विभाग महाराष्ट्रामध्ये असलेले पाहायला मिळतात. तर तुम्हाला प्रशासकीय विभाग आणि प्रादेशिक विभाग याच्यापैकी कुठल्याही एका गोष्टीवर प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. हे पण तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता म्हटलं तर संभाजीनगर. संभाजीनगर हा सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे. तर कोकण हा सर्वात लहान प्रशासकीय विभाग म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. सर्वात मोठा आणि सर्वात लहान पण या ठिकाणी माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 3 आहे आपला, महाराष्ट्र नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे किती प्रशासकीय विभाग आहेत? महाराष्ट्र नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचे किती प्रशासकीय विभाग आहेत? तर एकूण 8 विभाग आपल्याला महाराष्ट्र नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचे पाहायला मिळतात. पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. सोबतच तुम्हाला महाराष्ट्राचे सध्याचे महसूल मंत्री कोण आहेत हे पण माहिती असणं आवश्यक आहे. महाराष्ट्राचे सध्याचे महसूल मंत्री कोण आहेत हे तुम्हाला कमेंट करून या ठिकाणी सांगायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे आपला, भारतीय शेतकऱ्यांवर नगदी पिकांची सक्ती खालीलपैकी कोणी लावली होती? तर ब्रिटिशांनी भारतीय शेतकऱ्यांवर नगदी पिकाची सक्ती लावलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कारण जास्त नफा मिळवण्यासाठी ब्रिटिशांनी भारतीय शेतकऱ्यांवर नगदी पिके घेण्यासाठी या ठिकाणी सक्ती केलेली होती. त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 5 आहे आपला, महाराष्ट्रामध्ये चिकणमाती रेगूर मृदा सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? मित्रांनो चिकन मृदुल्याच रेगूर मृदा किंवा काळी मृदा असे आपण मानतो, काळी माती आपण असं म्हणतो या ठिकाणी. तर ही जी काही काळी माती आहे दख्खनच्या पठारावर आपल्याला सर्वाधिक पाहायला मिळते. दख्खन पठारावर काळी मातीचं प्रमाण जे आहे सर्वाधिक असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. तर ही काळी मृदा कशापासून तयार झालेली आहे? तर बेसॉल्ट या अग्निजन्य खडकापासून काळ्या मृदेची निर्मिती या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. कापूस पिकासाठी अत्यंत उपयुक्त अशी ही मृदेला या मानलं जातं, या मातीला मानलं जातं. विशेषतः आपण जर बघितलं विदर्भ असेल,
विदर्भ, मराठवाडा असेल, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या विभागामध्ये सर्वात जास्त काळी माती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नागपूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त प्रमाणात काळी माती या ठिकाणी आपल्याला आढळते. यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 6 आहे आपला. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता सर्वाधिक जास्त प्रमाणात आढळते? तर 2011च्या जनगणनेनुसार या ठिकाणी विचारलं तर बिहार राज्यामध्ये 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची जी घनता आहे ती सर्वाधिक जास्त असलेली आपल्याला पाहायला मिळते. तर मग 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कुठल्या जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची घनता ही सर्वाधिक आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची घनता जी आहे ती सर्वात कमी आहे, हे पण प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला या ठिकाणी विचारले जाऊ शकतं. जर सर्वात कमी घनता विचारली महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर मग सर्वात साक्षर जिल्हा आला, त्यानंतर पहिला साक्षर जिल्हा आला, पहिला साक्षर तालुका आला. तर हे पण तुम्हाला ह्या प्रश्नाच्या रिलेटेड जेवढे काही प्रश्न बघता येतील, हा जो चॅप्टर आहे तो कव्हर करता येईल तेवढं तुम्ही कव्हर करून घ्या. अगदी सोपे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात, परंतु हे सोपे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आपल्याला या ठिकाणी ठरणार आहेत. याच्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक आपला 7 आहे. महाराष्ट्रामध्ये चुनखडीचे साठे सर्वात जास्त प्रमाणात कोठे आढळतात? तर मित्रांनो या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त प्रमाणात चुनखडीचे जे साठे आहेत ते आपल्याला असलेलं पाहायला मिळतं. त्यानंतर चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, त्यानंतर नागपूर असेल. तर बाकी या 3 जिल्ह्यामध्ये पण जे चुनखडीचे साठे आहेत हे आपल्याला आढळलेलं पाहायला मिळते. सर्वात जास्त प्रमाणात हे यवतमाळमध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात या ठिकाणी चुनखडीचे साठे असलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये 29 दशलक्ष एवढ्या प्रमाणामध्ये चुनखडीचे जे साठे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास 1026 दशलक्ष टन एवढे आपल्याला चुनखडीचे साठे असलेले या ठिकाणी पाहायला मिळतात. याच्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 8 आहे आपला. या ठिकाणी खालीलपैकी कोणता आजार श्वसनाद्वारे पसरतो? तर कोरोना हा जो आजार आहे श्वसनाद्वारे पसरतो. पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार घटनेच्या कोणत्या कलमानुसार या ठिकाणी मिळत असतो? तो पर्याय क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर असणार आहे. कलम 26 नुसार या ठिकाणी आपल्याला धर्मस्वातंत्र्याचा अधिकार घटनेमध्ये दिलेला पाहायला मिळतो. याच्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 10 आहे. स्त्रियांवरील अत्याचार रोखण्यासाठी सरकारने कोणती योजना सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर आहे. निर्भया ही योजना सरकारने स्त्रियांवरील जे अत्याचार आहेत ते रोखण्यासाठी या ठिकाणी चालू केलेली आपल्याला पाहायला मिळते. यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 11 आहे. पानिपतचे दुसरे युद्ध कधी झाले? तर बरोबर उत्तर आहे 5 नोव्हेंबर 1556 रोजी पानिपतचं जे दुसरे युद्ध आहे हे झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर आहे. तर मित्रांनो जर आपण पाहिलं तर पानिपत या ठिकाणी एकूण 3 युद्ध झाले होते. तर त्यामधलं पहिलं जर युद्ध आपण मग पाहिलं तर बाबर आणि इब्राहिम लोदी जो दिल्लीचा सुलतान होता आणि मुघल शासक बाबर या दोघांमध्ये झालं होतं. तर बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यामध्ये पहिलं जे पानिपतचं युद्ध आहे हे या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. 21 एप्रिल 1526 रोजी या युद्धाला सुरुवात झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यानंतर दुसरं जे युद्ध आहे, दुसरं युद्ध मग या ठिकाणी पानिपतचं सम्राट हेमू आणि अकबर यांच्यामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. हेमू आणि अकबर यांच्यामध्ये दुसरं युद्ध या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तारीख आहे 5 नोव्हेंबर 1556 रोजी पानिपत येतं दुसरं जे युद्ध आहे ते आपल्याला या ठिकाणी झालेलं पाहायला मिळतं. तर दुसऱ्या युद्धामध्ये मग विजय कोणाचा झाला होता? तर अकबरचा या दुसऱ्या युद्धामध्ये विजय झालेला आपल्याला पाहायला मिळतं. 5 नोव्हेंबर 1556 रोजी हे दुसरे युद्ध आपल्याला या ठिकाणी झालेलं पाहायला मिळतं. त्यानंतर पानिपतचं जे तिसरं युद्ध आहे मित्रांनो
तिसरं युद्ध आपल्याला मराठा साम्राज्य आणि अफगाणी सेना किंवा अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. मराठा अहमद शाह अब्दाली. तर हे जे युद्ध आहे मित्रांनो 1761 मध्ये झालेलं या ठिकाणी पाहायला मिळतं आणि याच युद्धानंतर मराठा जे साम्राज्य होतं त्याच्या अस्ताला सुरुवात झाली असंही या ठिकाणी म्हटलं जातं. तर हे तिन्ही युद्ध आहेत. पहिलं युद्ध कधी झालेलं आहे त्याची तारीख तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते. दुसरं कधी झालेलं आहे त्याची तारीख. तिसरं युद्ध कधी झालेलं आहे आणि त्याची तारीख. सोबतच हे तिन्ही युद्ध कोणाकोणामध्ये झालेले आहेत हे पण तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. तुम्हाला तिन्ही युद्ध या ठिकाणी दिलेले आहेत. सोबतच याचं PDF मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून देणारच आहे. त्यामध्ये ही सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 12 आहे, रंगस्वामी कप खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हॉकी खेळाशी हा जो रंगस्वामी कप आहे तो संबंधित असलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 13 आहे, भरतनाट्यम हा पारंपरिक नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर हा जो नृत्य प्रकार आहे तमिळनाडू राज्याशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर असणार आहे. तर मग याच्यावरच तुम्हाला आणखीन प्रश्न विचारले जाऊ शकतात. कोणतं राज्य आहे त्या राज्यानुसार त्या राज्यामध्ये कोणता पारंपरिक नृत्य प्रकार या ठिकाणी सादर केला जातो? तर काही थोडक्यात आपण पाहूयात. आंध्र प्रदेशमध्ये जर आपण पाहिलं तर कुचिपुडी हा पारंपरिक नृत्य प्रकार आंध्र प्रदेशमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आसाममध्ये जर आपण पाहिलं तर बिहू हा आसामचं पारंपरिक नृत्य प्रकार आहे. उत्तर प्रदेशचं कथक असेल, त्यानंतर उत्तराखंडचं गडवाली असेल, ओडिसाचं ओडिसी नृत्य असेल, यानंतर कर्नाटकचं यक्षगान असेल, केरळचं कथकली असेल, मणिपूरचं मणिपुरी नृत्य असेल. तसंच केरळमध्ये जर आपण पाहिलं तर मोहिनी अट्टम हा पण एक पारंपरिक नृत्य प्रकार केरळमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं आपण तर लावणी आणि तमाशा महाराष्ट्राचा पारंपरिक नृत्य प्रकार आहे. महत्त्वाचं तुम्हाला महाराष्ट्राचं पण लक्षात ठेवणं या ठिकाणी आवश्यक आहे. पंजाबमध्ये जर आपण पाहिलं तर भांगडा हा पंजाबचा पारंपरिक नृत्य प्रकार आहे. राजस्थानचा घुमर असेल, त्यानंतर तमिळनाडूचा भरतनाट्यम असेल. तर हे जे राज्य आहेत आणि त्या राज्याचा नृत्य प्रकार आहे, पारंपरिक नृत्य प्रकार आहे, हे पण तुम्हाला पाठ करून ठेवणं आवश्यक आहे. 1 मार्काचा प्रश्न आहे. अगदी सोपे प्रश्न आहेत पण परीक्षेमध्ये या प्रश्नावर तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाऊ शकतात या मुद्द्यांवरती, या चॅप्टरवरती. त्याच्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 14 बघणार आहोत आपण. अष्टविनायकांपैकी एक श्री गिरिजात्मक अष्टविनायक खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर लेण्याद्री या ठिकाणी आपल्याला गिरिजात्मक हा अष्टविनायक असलेला पाहायला मिळतो. पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर असणार आहे. तर मग अष्टविनायक कोणते कोणते आहेत? पुणे जिल्ह्यामध्ये एकूण किती अष्टविनायक आहेत? सर्वात जास्त जर आपण पाहिलं तर पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला अष्टविनायक पाहायला मिळतात. मग कोणत्या ठिकाणी कोणता अष्टविनायक आहे हे पण माहिती असणं आवश्यक आहे. मग त्यामध्ये जर आपण पाहिलं तर मोरेगाव या ठिकाणी मयुरेश्वर असलेलं आपल्याला अष्टविनायक मंदिर पाहायला मिळतं. थेउरी ते माळेश्वर असेल, सिद्धटेक हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सिद्धटेक या ठिकाणी सिद्धिविनायकाचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये रांजणगाव महागणपती आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर ओझर या ठिकाणी आपल्याला अष्टविनायकाचं मंदिर असलेलं पाहायला मिळतं. लेण्याद्री असेल, त्यानंतर महाड असेल, महाड या ठिकाणी आपल्याला वरद विनायक आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर पाली या ठिकाणी बल्लारेश्वर अष्टविनायक मंदिर असलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तर हे सर्व माहिती PDF मध्ये मी तुम्हाला उपलब्ध करून देणारच आहे. त्या ठिकाणी बघून तुम्ही याचा अभ्यास करू शकता. त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 15 आहे आपला. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात राष्ट्रपती पदाची तरतूद करण्यात आलेली आहे? तर बरोबर उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक 2. अनुच्छेद 52 मध्ये राष्ट्रपती पदाची तरतूद या ठिकाणी संविधानाच्या कलमामध्ये आपल्याला करण्यात आलेली पाहायला मिळते. मग या ठिकाणी परीक्षेमध्ये तुम्हाला देशाचे प्रथम राष्ट्रपती विचारले जाऊ शकतात, प्रथम उपराष्ट्रपती तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पहिले पंतप्रधान असतील, पहिले उपपंतप्रधान असतील, पहिले गृहमंत्री असतील. तर हे पण आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. त्यानंतर तत्कालीन मंत्रिमंडळ काय आहे याच्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. केंद्राचं मंत्रिमंडळ असेल किंवा राज्याचं मंत्रिमंडळ असेल तर तत्कालीन मंत्रिमंडळाबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचं महसूल मंत्री तुम्हाला या ठिकाणी माहिती असणे आवश्यक आहे, कारण हे जे डिपार्टमेंट आहे हे महसूल खात्याअंतर्गत महसूल मंत्री अंतर्गत येतं. त्यामुळे याच्यावर प्रश्न नक्कीच तुम्हाला या ठिकाणी विचारला जाईल.
यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 16 आहे, महाराष्ट्रातील प्रमुख तांदळाची बाजारपेठ कोणती आहे? तर तुमसर ही महाराष्ट्रातील प्रमुख तांदळाची बाजारपेठ आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर लासलगाव या ठिकाणी दिलेलं आहे. लासलगावला कांद्याची बाजारपेठ आपल्याला असलेलं पाहायला मिळतं. त्यानंतर जळगाव या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जळगाव या ठिकाणी आपल्याला सर्वाधिक केळीचं प्रमाण जास्त होतं. जळगावची केळी म्हणून पण आपण या ठिकाणी ओळखतो. तर त्याच्याविषयी जर प्रश्न आला तर तो पण तुमचा यामध्ये कव्हर होऊन जाईल. लासलगावला जर पाहिलं तर आपण कांद्यासाठी सर्वात जास्त उत्पादन या ठिकाणी होतं किंवा सर्वात जास्त मोठी बाजारपेठ आपल्याला लासलगाव या ठिकाणी असलेली पाहायला मिळते. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 1, तुमसर या ठिकाणी प्रमुख तांदळाची बाजारपेठ असलेलं महाराष्ट्रातील आपल्याला पाहायला मिळतं. याच्यानंतर प्रश्न 17 आहे आपला, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते? तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 हे राजस्थान हे देशातील क्षेत्रफळाचा जर विचार केला तर सर्वात मोठे राज्य या ठिकाणी आपल्याला असलेलं पाहायला मिळतं. मग 2 नंबरचा आहे मध्य प्रदेश, 3 नंबरचा आहे महाराष्ट्र. हे झालं क्षेत्रफळाच्या दृष्टीने. त्यानंतर परीक्षेमध्ये तुम्हाला लोकसंख्येच्या दृष्टीने पण या ठिकाणी प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. मग लोकसंख्येच्या दृष्टीने पहिले राज्य, दुसरे राज्य, तिसरे राज्य. त्यानंतर याच्यानंतर आपल्याला अजून महाराष्ट्रामधील पण पाठ करायचा आहे. महाराष्ट्रामधील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा असेल, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा असेल, त्यानंतर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा असेल, त्यानंतर लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा असेल. हे पण परीक्षेमध्ये प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारले जातात. त्यानंतर सर्वात जास्त साक्षर जिल्हा कोणता, सर्वात पहिला साक्षर जिल्हा कोणता, तर हे पण प्रश्न पाठ करून ठेवा, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 18 आहे आपला, पितळखोरा लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? तर संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये पितळखोरा लेणी आपल्याला या ठिकाणी आढळते. सोबतच अजिंठा लेणी पण आपल्याला संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यानंतर लातूर या ठिकाणी ऑप्शन दिले. लातूर येथील खरोसा लेणी जे आहे त्याच्यावर बऱ्याच परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. खरोसा लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? तर लातूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला खरोसा लेणी असलेली पाहायला मिळते. हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे. IMPमध्ये ह्या प्रश्नाला तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपला 19 आहे, भारताला सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाची लाभलेली आहे? तर बांगलादेशाची सर्वात जास्त भूसीमा भारताला लाभलेली आहे. त्यानंतर मग परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारताला एकूण किती देशांची भूसीमा लाभलेली आहे? मग जर याच्यामध्ये पाहिलं तर एकूण जर आपण विचार केला तर भारताला जवळपास 7 देशांची भूसीमा जी आहे ती 7 देशांची लाभलेली आहे. त्याच्यामध्ये मग नंबर 1 असेल पाकिस्तान असेल, नंबर 2 आहे अफगाणिस्तान, नंबर 3 आहे या ठिकाणी चीन, नंबर 4 आहे नेपाळ, नंबर 5 आहे भूतान आणि नंबर 6 आहे म्यानमार. मग याच्यामध्ये सर्वात जास्त भूसीमा जी आहे बांगलादेशसोबत लागलेली आहे. एकूण किती किलोमीटरची ही भूसीमा आहे? तर 3323 एकूण किती किलोमीटरची ही सीमा आहे? तर 4096 किलोमीटरची सीमा आपली बांगलादेशसोबत असलेली पाहायला मिळते. सर्वात जास्त भूसीमा जर कुठल्या देशाची लागली असेल तर बांगलादेशची. त्यानंतर सर्वात कमी जर आपल्याला भूसीमा लाभलेली पाहिजे असेल तर 106 किलोमीटर ही अफगाणिस्तानची लागलेली आहे भारताला. 106 किलोमीटर एवढी अफगाणिस्तानची भूसीमा भारताला लाभलेली पाहायला मिळते. मग सर्वात जास्त जरी प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारला किंवा सर्वात कमी जरी प्रश्न तुम्हाला या परीक्षेमध्ये विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी देता आलं पाहिजे. एकूण 7 देशांची भूसीमा भारताला लाभलेली आहे. मग ते कोणते याच्या संबंधित मग कोणती राज्य आहेत ते पण माहिती असणं आवश्यक आहे. कोणत्या देशाची सीमा कोणत्या राज्यांना लागलेली आहे याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाणार नाही. परंतु नोंदणी विभागातील शिपाई पदभरती व्यतिरिक्त जर तुम्ही दुसरे सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल तर हे पण या सब्जेक्टवर पण तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. यानंतर आपला शेवटचा प्रश्न असणार आहे, सध्याचे महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कॉमेंट करायचं आहे मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे, सध्याचे महसूल मंत्री कोण आहेत. तसंच मित्रांनो, हे जे काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रश्न घेतलेले आहेत सर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्याचा अभ्यास करा. याचा PDF तुम्हाला टेलिग्रामला डाउनलोड करायला मिळेल. त्या ठिकाणी डाउनलोड करून तुमच्या नोट्समध्ये हे PDF तुम्ही ठेवून द्या. त्याचा अभ्यास तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.